अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून विधवा परित्यक्ता, निराधार माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मिळणाऱ्या वयाचा दाखला अचानक मिळण्याचा बंद झाल्यामुळे भाजपाच्या दिव्यांग विकास आघाडी जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले आहे। अहमदनगर दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, निराधार माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असणारी संजय गांधी निराधार अनुदान 1,500 रुपयांचा लाभ मिळण्यासाठी वयाची अट आहे। त्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला असेल तर जिल्हा रुग्णालय येथून मिळणाऱ्या दाखल्याची आवश्यकता असते। यावेळी गुरुवारी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिक आले असता 27 नंबर येथून वयाचे दाखले बंद झाले असे सांगण्यात आले। त्यामुळे ज्येष्ठ पुरुष आणि माता भगिनी यांची अडचण झाल्यामुळे त्यांनी कर्मचारी यांना देण्यात येईल असे सांगितले। यावेळी भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा अध्यक्ष वसंत शिंदे यांना फोन करून माहिती दिली असता यानंतर वसंत शिंदे सर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांच्याशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली। त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी मागणी मान्य करून पुढील गुरुवार पासून खिडकी क्रमांक 27 वरून पूर्ववत चालू करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात येईल असे सांगितले। यावेळी वसंत शिंदे सर यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडखे, संघटनेचे पदाधिकारी रमेश बोठे, तुकाराम भुजबळ, गोकुळ भुजबळ, सिंधुबाई मेहत्रे, मथुरा बोडखे, गोरख भुजबळ, सिंधू मेहत्रे, अशोक खेडेकर, संजय बोडखे, विशाल बोडखे, राहीबाई नेटके आदींची उपस्थिती होती। नमस्कार। आज आम्ही या जिल्हा रुग्णालयामध्ये मी माझ्या रोजच्या कामात असताना मला आज जिल्हा रुग्णालयातून फोन आला की आमचे जे पारेगावचे काही लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेच्या ज्यांना काही जे लोक वंचित होते त्यांची मी काही दिवसापूर्वी मीटिंग घेतली होती आणि त्यांना थोडं मार्गदर्शन केलं होतं माझ्या माध्यमातून। तर त्या काही ज्येष्ठ नागरिक, काही विधवा महिला, दिव्यांग, त्याचबरोबर काही जे लाभार्थी होते गावातले वंचित, तर त्यांना मी त्यावेळेस मार्गदर्शन करताना सांगितलं होतं की आपण आपल्या वयाच्या दाखल्याची गरज आहे। त्यानिमित्ताने आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये वयाच्या दाखल्यासाठी दर गुरुवारी या ठिकाणी वयाचे दाखले देण्याचं काम चालतं। परंतु आज ज्यावेळेस आमचे पारगाव इथून आलेले लाभार्थी या ठिकाणी आले, त्यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी केस पेपर काढला व खिडकी क्रमांक 27मध्ये जाऊन थांबल्या असता तेथील संबंधित कर्मचारी यांनी त्यांना सांगितलं की सदर वयाचे दाखले आता बंद करण्यात आलेले आहे। व त्यांनी त्यांच्या माध्यमातून मला संपर्क केला व मी त्यांच्याशी संबंधित कर्मचाऱ्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं शासनाच्या 2019च्या परिपत्रकानुसार वयाचे दाखले देणे बंद केलेलं आहे। परंतु मी त्यांना विनंती केली, जर असं काय असतं तर आपण आपल्या 27 नंबरच्या खिडकीजवळ किंवा कुठंतरी आधी सूचना लावायला पाहिजे होती की ते सदर दाखले बंद करण्यात आलेले आहे। असं अचानक तुम्ही बंद कसं काय केलं? तर हे मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला परिपत्रक दिलं। आता हे त्यांच्या नियमानुसार जर हे असेल दाखले बंद करायचं तर संजय गांधी निराधार योजनेसाठी वयाची दाखल्याची अट आहे आणि त्यांचे वय 65 वर्षाच्या पुढं असेल तरच आपल्याला संजय गांधी निराधार योजनेची योजना त्यांच्यापर्यंत देता येते। या संदर्भात मी सदर लाभार्थी माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांना घेऊन आपल्या जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉक्टर घोगरे सर यांना मी संबंधित लाभार्थी यांना घेऊन भेटण्यास गेलो व त्यांना सर्व परिस्थिती त्यांच्यापुढं मांडली। ही परिस्थिती मांडली असता त्यांना मी काही परिपत्रक दाखवले, संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेताना काही अडचणी येतात हे त्यांना सांगितलं। त्यांना ही सगळ्या गोष्टी पटल्या। त्यानंतर त्यांनीही सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेच्या कमिटीत आहात, तुम्ही थोडंसं वयाच्या बाबतीत त्यांचं स्वयं घोषणापत्रही चालतं असं शासनाचं परिपत्रक आहे। त्यामुळे तुम्ही स्वयं घोषणापत्र असलेल्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेची जी आपली योजना आहे ती चालू करा। नाही, मी पुढील गुरुवारी आता वयाचे दाखले चालू करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला या ठिकाणी सूचना देतो असं त्यांनी मला सांगितलं। या त्यांच्या सूचनेचा आम्ही या सगळे लाभार्थी मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो। डॉक्टर साहेबांनी अतिशय सकारात्मक आम्हाला या ठिकाणी चर्चा केली व आमच्या सगळ्यांचं समाधान केलं आणि पुढील गुरुवारी बंद असणारे वयाचे दाखले पुढच्या गुरुवारपासून चालू करू असं आश्वासन दिलं आणि त्यांनी सांगितलं आता पुढच्या गुरुवारी जे लाभार्थी असतील त्यांना वयाचे दाखले देण्यात येतील। तरी संबंधित सर्व वयाच्या दाखल्यासाठी येणारे ज्यांचे कोणाची अडचण झाली असेल त्यांनी पुढील गुरुवारपासून या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात खिडकी क्रमांक 27मध्ये यावे अशी मी माझ्या भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने सर्वांना विनंती करतो। तसेच संजय गांधी निराधार योजना समिती नगर तालुका यांच्या वतीने विनंती करतो। आणि आता इथून पुढे डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं की तुम्हाला स्वयं घोषणापत्र ही संजय गांधी निराधार योजनेसाठी चालू शकतं, या संदर्भात आम्ही आता आमच्या
सगळ्या कमिटीचे जे माझ्या संजय गांधी निराधार योजनेचे तालुका सदस्य दारकुंडे साहेब, राजेंद्र दारकुंडे यांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या कमिटीचे सदस्य आम्ही सदर एक निवेदन तयार करतो आणि माजी राज्यमंत्री आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या माध्यमातून महसूल मंत्री साहेबांना सदर निवेदन देतो व स्वयं घोषणाच्या पत्राच्या माध्यमातून सदर संजय गांधी निराधार योजनेची जी आमची पेन्शन असेल ती संबंधित लाभार्थ्यांना देण्याची विनंती आम्ही आमच्या कमिटीच्या मार्फत करतो असे या ठिकाणी सांगतो आणि पुनश्च जे पारगावमधून आले सगळे लाभार्थी यांचे मी आभार मानतो आणि डॉक्टर घोगरे साहेब यांचेही मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.